आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी भ्रष्टाचारासंदर्भात। सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे भ्रष्टाचार प्रकरणी आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येतेय। सांगली महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासाठी पैसे मागत असल्याची माहिती मिळतेय। गुप्तांसाठी पैसे मागताना उपायुक्त वैभव साबळे पकडले गेल्याचं कळतंय। आयुक्त शुभम गुप्ता हे IAS अधिकारी आहेत। गुप्ता यांची बदली झालेली आहे आणि तेच साबळेंच्या मार्फत पैसे मागत असल्याचं आता समोर आलंय। लाचखोरीची मूळची तक्रार ही शुभम गुप्ता यांच्याच विरोधात होती। साबळेंना अटक झाल्यानंतर कुडाळ, इस्लामपूर, सांगली इथल्या लोकांनी अक्षरशः फटाके फोडले। तर दुसरीकडे पूजा खेडकर प्रमाणेच वैभव साबळेंनीही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी खोटी दिव्यांग प्रमाणपत्र घेतली असा आरोप करण्यात आलाय। इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी साबळेंच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे आणि त्यातच 7 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलाय। तर राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। राहुल, मगाशी जी चर्चा झाली त्यातनं अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत, आणखीन काय नवीन माहिती समोर येतेय? एकतर ह्याला आता जे अटक केलेली आहे त्याच्यासाठी वैभवला 1 दिवसाची PC होती। आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। सांगली आणि सातारा ह्या ठिकाणी मिळून 3 ठिकाणी पोलिसांनी झाडाझडती घेतली। काही सापडते का ते बघितलंय, त्याचे तपशील येतील। पण आता जे दिसतं आहे, मूळ तक्रार जर आपण बघितली FIR जी रुईकरने दाखल केली, तर FIR मध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासाठी ते पैसे मागत होते। आणि शुभम गुप्ताचा संदर्भ कुठं आहे तर आयुक्तांनी त्यांच्याकडे असलेली बांधकाम परवान्यासंदर्भातली फाईल 8 महिने ते बसून राहिले, त्या फाईलवर काही केलं नाही। काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी सांगून ती फाईल परत पाठवली। 25 मजली इमारत या रुईकर आणि त्यांच्या सहकार्यानं उभारायची होती आणि मग नंतर वैभवनं ते 10 लाख रुपये मागितले। 9 तारखेला वैभव हा 7 लाख रुपयाची लाच घेत असताना प्रत्यक्षात सांगलीमधला एका हॉटेलसमोर पकडला गेला। त्याला पकडल्यानंतर मग पोलिसांनी ACB अँटी करप्शन ब्युरोनी 1 दिवसाची पोलीस कोठडी घेतली आणि 2 ठिकाणी छापेमारी केली। इंटरेस्टिंग 2 गोष्टी आहेत। एक, वैभवला पकडल्यानंतर ही मी कधी ऐकलं नव्हतं की लोकांनी फटाके फोडले। तर सांगलीपासून दूर अंतरावर असलेल्या कुडाळ मधल्या लोकांनी आनंद प्रित्यर्थ फटाके फोडले, इचलकरंजीमध्ये फटाके फोडले आणि सांगलीमध्ये पण फटाके फोडले। जेव्हा तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते तेव्हाच ते फटाके फोडले। याचा अर्थ असा की लोक प्रचंड वैतागलेले होते। मग आता याच्यामध्ये शुभम गुप्ताचा काय संबंध आहे असा प्रश्न ह्यात पडू शकतो। तर असं तक्रारदाराचं मत आहे की एकूण 3 दलाल ह्या शुभम गुप्तानी आपल्याला स्वतःला पैसे घेण्यासाठी नियुक्त केलेले होते। त्यातला एक हा वैभव होता की जो वैभव लाच घेताना प्रत्यक्षात पकडला गेला, जो MPSC द्वारे MPSCतनं परीक्षा देऊन हा नगर रचना विभागामध्ये नगरसेवकांसाठी नगर परिषदासाठीचं वेगळं केडर आहे, त्याच्यात तो सेवेत आला। तो कुडाळमध्ये पण होता आणि इचलकरंजीमध्ये तो मुख्याधिकारी होता। तर तिथे त्यांनी गैरवर्तनच केलं असं दिसतंय, कारण ज्या पद्धतीचा राग आहे लोकांना। तर ह्या तिघापैकी हा एक वैभव होता। तक्रारदाराचं असं मत आहे की IAS अधिकारी असलेले शुभम गुप्ता जे आहेत तेच या मागे आहेत, त्यांनाच तो पैसा हवा होता, त्यांनाच लाच हवी होती। आणि आता प्रश्न असा आहे की शुभम गुप्ता यांच्या विरोधामध्ये जी तक्रार दाखल झालेली आहे त्या प्रकरणी पुढं काय, शुभम गुप्ता यांना सुद्धा अटक होणार का? शुभम गुप्ता यांना ह्या वैभव साबळेंनी जर पोलीस तपासामध्ये सांगितलं की मी त्यांच्यासाठीच पैसे घेत होतो, तर मग एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याला अटक होण्याचं प्रकरण सुद्धा महाराष्ट्रात घडू शकतं, कारण तशी तक्रार आहे। तक्रारदारांनी मगाशी आपल्याशी बोलत असताना सांगितलं की वैभव हा तर त्यातला एक जो मध्यस्थ करणारा, ज्याला मराठीमध्ये आपण दलाल म्हणतो, तशा पद्धतीचा अधिकारी आहे। पण मुळामध्ये मूळ तक्रार ही IAS अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधामध्ये, आणि म्हणून हे प्रकरण आता वाढताना दिसतं आहे। काल जसे फटाके फोडले लोकांनी, तसं आज जेव्हा पोलीस रिमांड होमसाठी जेव्हा प्रत्यक्षात न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा पोलीस काय काय मुद्दे मांडतात, काय काय सापडलं आहे असं म्हणतात, तर हे फार पाहणं महत्वाचं असेल। तर शुभम गुप्तासाठी वैभव साबळेनं लाच घेतली हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत येऊ लागलेलं आहे। आणि खास करून लोकांनी ज्या पद्धतीनं फटाके फोडले त्याचे रील्स त्याबद्दलच्या स्फोट सुद्धा व्हायरल होत आहेत। नक्कीच, आणि या प्रकरणाच्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय, अशा अधिकाऱ्यांची यापूर्वीची प्रकरणं समोर येऊनही त्यांना पाठीशी घातलं जातंय का, असे अनेक प्रश्न हे आता समोर येतील आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोण आहे
हेही कळणं त्यामुळे गरजेचं असणार आहे आणि कदाचित ते समोर येईलही। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार आणि तानाजी रुईकर यांनी तक्रार केलेली होती। नेमकी काय तक्रार होती तीही पाहूयात। यांचा जन्म 1993 साली ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी त्यांना डिसेबिलिटी कर्णबधिर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं। डॉक्टरांनी जे आपल्याला अहवाल दिला पाहिजे त्या अहवालात काही मेन्शन नाही। त्यांचं नेटिव्ह प्लेस सातारा आणि ह्याने धुळ्यातून घेतलेला आहे। म्हणजे कायद्यात तरतूद अशी आहे की जो अधिकारी ज्यावेळी कुठल्याही प्रशासकीय सेवेत रुजू होतो त्यावेळी त्यांना त्या जिल्ह्यातनच आपलं दिव्यांग सर्टिफिकेट घेतलं पाहिजे। मुळात साबळे साहेबांचा या पूर्ण बांधकाम परमिशनच्या प्रक्रियेमध्ये कुठेही कसलाही सहभाग नसताना देखील त्यांनी संपर्क साधून वरिष्ठ अधिकारी जे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आहेत यांच्याकडे काम पेंडिंग असताना देखील यांनी मध्यस्थी करून 10 लाख रुपयाची लाच मागितली आणि तक्रारी अंती म्हणजे तडजोडी अंती 7 लाख रुपये देण्याचं ठरलं। यापूर्वीच आम्हाला संशय आल्यामुळे ज्यावेळेला साबळे यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला संशय आला की कुठेतरी हे पाणी मुरतंय आणि हे लाचखोर किंवा पैशाची मागणी होणार आहे असा अंदाज आल्यानंतर आम्ही साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार दिली होती।